आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु तमाम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं हे बघणारा आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु शेवटी जे काय आपले संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, हे महत्वाचे असे कायम राहतात. माणुसकी कायम राहते. पालिका झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील तुम्ही शिवसेनेला भरभरून यश दिलं, त्यामुळे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद आपल्याला देतो. शरद कणसे, त्यांचे सर्व सहकारी, आज इथं संजीव बाबा आहेत, सगळे लोक आपले व्यासपीठावर आहेत, पदाधिकारी, हे सगळे मेहनतीने या ठिकाणी आपण पुढे जातोय. आपला पक्ष, याचा आनंद आहे. गणपती बाप्पा आता त्याचा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीशी. आणि म्हणून हे ब वर्ग क्षेत्र, तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आपण, ब वर्ग पर्यटन, आणि त्याला देखील मी सांगू इच्छितो, ज्यापूर्वी 2 कोटी रुपये होते ब वर्ग तीर्थक्षेत्राला, मी मुख्यमंत्री असताना त्याला 5 कोटी रुपये केले. वारकरी मंडळी मगाशी इथं आली होती. पंढरपूरच्या वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांना दिंडीचं अनुदान नव्हतं, दिंडीचं अनुदान आपण चालू केलं. अनेक योजना सुरू केल्या, त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही. बऱ्याचशा योजना आमच्या सूत्रसंचालन करत होता त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आज या आत्मगजानन मंदिर या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर फार आनंद झाला. आणि मी या साताऱ्याचा भूमिपुत्र आहे, याचाही मला आनंद आहे, अभिमान आहे. कारण या साताऱ्यामधून गावागावातली लोक देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी लष्करात गेलेले आहेत. काही तर अख्खी गावं आहेत, अख्खी गावच्या गावं आपल्या देशाचं रक्षण करतायत. आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने एक भावनिक माझा सत्कार तुम्ही केला. हा सत्कार, माझे अनेक सत्कार झाले, परंतु आजचा हा सत्कार जो आहे अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे. आपल्या घरच्या लोकांनी, परिवारातल्या लोकांनी हा सत्कार केलेला आहे. आणि याचे सगळे मानकरी आपण आहात. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ, हा सगळा जो काही मान आहे, हा सन्मान आहे, हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहे. एकनाथ शिंदेचा अजेंडा काय? या राज्याचा विकास करणं, या राज्याचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे. मगाशी कोणीतरी सोन्याचा उल्लेख केला. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु तमाम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं हे बघणारा आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु शेवटी जे काय आपले संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, हे महत्वाचे असे कायम राहतात. माणुसकी कायम राहते. आणि म्हणून सत्ता आल्यानंतर या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी केला पाहिजे. सर्वसामान्य माणसाची चूल पेटवण्यासाठी केला पाहिजे, त्याला आधार देण्यासाठी केला पाहिजे. हे आम्ही पाहत असतो. प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, संपत्ती किती आहे, यापेक्षा किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की पालकमंत्री इकडे आहेत आणि या गावामध्ये, अंगापूरमध्ये काही कमी पडणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की जी काही कामं असतील या ठिकाणी, त्या कामांना निधी कमी पडता कामा नये, याची काळजी आपण घ्या. मी पण आपल्या सोबत आहे, काही चिंता करू नका. मी मुख्यमंत्री असताना एवढे विकास कामांना निधी दिला की आता देखील त्याची कामं सुरू आहेत. आताही भूमिपूजन, उद्घाटन सुरू आहे. मी म्हणतो इकडं कधी बाबा हे कुठलं आहे, बोले तुम्ही निधी दिला होता, मला तर माहीतच नाही. पालकमंत्र्यांनी पण भरपूर निधी आणला इकडं. पालकमंत्र्यांनी हुशार आहेत ते निधी आणायला. आणि म्हणून आज पाहिलं अतिशय दुर्गम भागामध्ये देखील आज
कोयनेच्या भागात आपण गेलो, कानट खोऱ्यामध्ये एक ब्रिज नाही, 3 ब्रिज. विविंग गॅलरी पासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल देखील आपण तिकडे बांधलाय. या भागातला माणूस, या साताऱ्यातला माणूस, या मातीतला माणूस, या भूमीतला माणूस नोकरी धंद्यासाठी मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरात जाण्याची त्याच्यावर पाळी येता कामा नये. हा आमचा अजेंडा आहे, हा आमचा संकल्प आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो,